दक्कन सदरामध्ये आपले स्वागत आहे। या देशामध्ये लोकशाही खतऱ्यामध्ये आलेली आहे। सर्व मुतखेडच्या जनतेला, व्यापाऱ्यांना आमचं निवेदन आहे की लोकशाही वाचवण्याकरता, संविधान वाचवण्याकरता विद्यार्थ्यांना अमानुष पद्धतीनं मोदी सरकारने मारलेलं आहे। विद्यार्थी प्रश्न विचारायला गेले असता त्यांच्यावर अमानुषपणे अत्याचार, लाठीचार्ज केलेला आहे। अश्रू गोळे त्यांच्यावर डागलेले आहेत। त्याच्या निषेधार्थामध्ये सगळ्याच पक्षाच्या लोकांनी त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिलेला आहे। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा बंदची हाक दिलेली आहे। उद्धवजी ठाकरेंनी सुद्धा समर्थन दिलेलं आहे। अखिलेश यादव, जरांगे पाटील आणि राहुल गांधींनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। तेव्हा माझी विनंती आहे सगळ्या व्यापारी वर्गांना की विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधामध्ये उद्याच्या दिवस आपले संस्थाने आपले दुकानं बंद करून सहकार्य करावे, ही नम्र विनंती। जय भीम, जय संविधान, जय भारत, जय महाराष्ट्र, जय भारत। काल जे जंतर मंतरवर विद्यार्थ्याच्या मोर्चावर जे अमानुष लाठीचार्ज करण्यात आला, पोलीस बांधवाच्या वतीने लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यामध्ये काही पोलीस नसून RSSचे गुंडा पार्टी होती। ना ड्रेस ना लाठी, कुठला त्यांना बॅच। प्रत्येक पोलीस भरती होत असताना त्यांना दंडा, ड्रेस, टोपी हे सर्व साहित्य दिले जाते। पण काल एक असं आमच्या निदर्शनास आलं की यांना कुठली टोपी नाही आणि दंडासुद्धा नाही। जे आपण शेतकरी काट्या वापरतो, जनावराच्या पाठीमागं अशा काट्या होत्या आणि पोलिसांना मारण्याचं सुद्धा प्रशिक्षण दिले जाते। आणि हे मारते वेळेस आपली गावठी भाषेत दोन जमावामध्ये ज्यावेळेस भांडणं होतात तर डोक्यात काठी कशी घालतात खेड्यापाड्यानं, त्या प्रकारच्या काट्या घालत होते। या अमानुष जे विद्यार्थ्यावर हल्ला केलेला आहे त्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि देशाचे पंतप्रधान, देशाचे गृहमंत्री हे सर्व या हल्ल्याला जबाबदार आहेत। संविधानामध्ये निदर्शने करणे, मोर्चे काढणे, उपोषणाला बसणे संविधानिक अधिकार आहे आणि मोर्चे हे सत्ताधाऱ्याच्या विरोधात काढल्या जातात आणि सत्ताधाऱ्यांनी उपोषणाला बसल्यानंतर, मोर्चे काढल्यानंतर त्यांची येऊन विचारपूस, चौकशी करायला पाहिजे। आज 20-22 दिवस झालं हे पळ काढू सरकार कुणाला बोलत नाही आणि मूग गिळून गप्प बसलेल्या याच भाजप सरकारचा, RSSचा मी सर्व पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो।